आता ही आपली व्याकरणातली पंचमी विभक्ती. कस्मात स्थानात, कस्मात म्हणजे कुठून. मग एषः गृहम आगच्छति, हा घरी येत आहे. एषः कुतः गृहम आगच्छति, कुठून येत आहे. मग एषः वित्तकोशात गृहम आगच्छति, बँकेतून येत आहे. एषः वित्तकोशात गृहम आगच्छति. मग पुढे आहे एषः रेल स्थानकात गृहम आगच्छति, घरी येत आहे. आणि हे वित्तकोश आहे पुल्लिंगी शब्द आणि रेल स्थानकम आहे नपुंसकलिंगी शब्द. तर दोन्ही शब्द सारखेच चालतात, पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी तृतीयापासून पुढचे सारखेच चालतात. तर मग आता ही पंचमी आपली. मग इकडे वित्तकोशात येणार, इकडे रेलस्थानकात येणार. म्हणजे वित्तकोशातून आणि रेलस्थानकातून. मग पुढे आहे स्त्रीलिंगी शब्द आला आता. एषः पाठशालायाः गृहम आगच्छति, शाळेतून घरी येत आहे. मग ही काय झाली पंचमी आहे तर स्त्रीलिंगी शब्द आहे. मग पाठशालायाः, मालायाः आहे ना, मालायाः जो शब्द लक्षात ठेवायचा. मालायाः, मालायाः, मालाभ्याम, मालाभ्यः, पंचमी. हां, असं थोडंसं इकडचं केलं की तिकडचं थोडंसं पाहायचं. मॅडम न्यायालय शब्द कशात येईल मग. न्यायालय नाही, पुल्लिंगी आहे ना. न्यायालय हो, पुल्लिंग. न्यायालय हो, हां पुल्लिंग आहे. हां हां, न्यायालयात गृहम आगच्छति. न्यायालयात आगच्छति, आगच्छामि. अहमला मी लागतो. आगच्छामि. आता एषः नद्याः गृहम आगच्छति, हा नदीवरून घरी आला. नदीवर गेला होता, नदीवरून घरी आला. शेवटचं वाक्य एषः नद्याः गृहम आगच्छति. आलं लक्षात. आता पुढचं आहे, पुढे अजून वाक्य दिले आहे. मिहिरः ग्रंथालयम गच्छति, मिहिर ग्रंथालयात गेला किंवा जात आहे, जातो. मिहिर ग्रंथालयात जातो आणि ग्रंथालयात गृहम आगच्छति, ग्रंथालयातून घरी येतो. मिहिरः ग्रंथालयम गच्छति, ग्रंथालयात गृहम आगच्छति. अवनी मंदिरम गच्छति, मंदिरात गृहम आगच्छति. सांगा आता. अवनी मंदिरम गच्छति, कुठे जात आहे. मंदिरात जाते आणि मंदिरातून घरी येते. मंदिरात गृहम आगच्छति. महिला वाटिकाम गच्छति, वाटिका म्हणजे उद्यान, बगीचा. महिला वाटिकाम गच्छति, वाटिकायाः गृहम आगच्छति, वाटिकेतून घरी परत येते. पितामह नगरीम गच्छति, गावाला जातात. नगर्याम गृहम आगच्छति, नगरी आता इकारांचा शब्द आहे की नाही. हा, मग नगर्याः गृहम आगच्छति. काय झाली आपली पंचमी. कळलं. आता खाली परत दिलंय. वृक्षात फलम पद्धती, झाडावरून फळ पडतं. मेघात जलम पद्धती, मेघातून पाणी पडतं. आसंदात गिरीश पद्धती, खुर्चीवरून गिरीश पडतो किंवा पडत आहे. बालकः अश्वात पद्धती, बालकः घोड्यावरून पडत आहे. इथे आता खाली आहे हस्तात करवस्त्रम पद्धती, करवस्त्रम म्हणजे रुमाल, हातातून रुमाल पडत आहे. आता करा बरं वाक्य. खालचे चित्र. चित्रम दृष्ट्वा वाक्यानी वदत, दृष्ट्वा म्हणजे पाहून, चित्र पाहून वाक्य सांगा. पहा आता पहिलं काय आहे. हस्त करवस्त्रम पद्धती, हस्तात हातातून. हस्तात करवस्त्रम पद्धती. पुढे काय आहे. पेटिकायाः, पेटीतून ही पुस्तक काढत आहे. स्वीकरोती म्हणजे घेत आहे. आता क्षेत्रात कुठून आहे. शेतकरी कुठे येत आहे. शेतातून येतो आहे. क्षेत्रात कृषीवलः आगच्छति, क्षेत्रात कृषीवलः आगच्छति म्हणजे कुठून येत आहे. शेतातून येत आहे शेतकरी. नदी माता आगच्छति, नदीवरून. नद्याः माता आगच्छति, नदीवरून माता येत आहे. क्षेत्र कशात येते मॅडम. क्षेत्र म्हणजे क्षेत्रात, पुल्लिंगी आहे ना. क्षेत्रात आपण पहिले लक्षात घ्यायचं की पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे की नपुंसकलिंगी आहे. हस्तात म्हणजे हातातून रुमाल पडला. नद्याः माता आगच्छति म्हणजे नदीवरून माता येत आहे. ही झाली आपली पंचमी विभक्ती. म्हणजे आपल्या सगळ्या विभक्ती झाल्या. आता सगळ्या विभक्ती झाल्या आपल्या. आता याचं आपण थोडंसं एका पेजवर दिलेलं आहे. त्याची रिव्हिजन सारखे छोटे छोटे वाक्य दिले आहे. सांगते आता. हा पेज नंबर 41 वर पहा. आता करता
रमा गीतम गायती. याच्यामध्ये कर्ता कोण आहे? रमा. रमा गीतम गायती ही झाली आपली प्रथमा विभक्ती. कर्ता कारक आणि विभक्ती प्रथमा. आता लक्षात ठेवायचं, कारकाला काय नाव आहे आणि विभक्ती कुठली आहे. कर्ता कारक आहे आणि विभक्ती पहिली, प्रथमा विभक्ती. मग आता पुढे आहे मधुरा जलम पिबती. आता याच्यात कर्म कुठलं आहे? जल. जलम नाही, जलम. पिबती तर हे आहे क्रियापद आहे. कर्म कर्म द्वितीया. कर्म कर्म. काय पाहिजे, जे पाहिजे ते आहे ना कर्म. काय पिती, काय पिते. कर्त्याला जे पाहिजे ते कर्म झालं. जे पाहिजे ते हा. आणि पिबती काय झालं? क्रियापद झालं. क्रियापद तर सगळ्या वाक्यांना क्रियापद आहेच ना. सगळ्या वाक्यांना कर्माला याला कर्त्याला करणाला सगळ्यांना क्रियापद आहे. एकच कॉमन क्रियापद आहे. पण मग आता हे जलम म्हणजे त्या कर्त्याला काय पाहिजे आहे, त्याची काय इच्छा आहे, त्याला काय पाहिजे आहे? जलम. मग जल काय झालं? कर्म झालं. जे पाहिजे आहे त्याला ते कर्म. तृतीयामध्ये काय आहे तर अहम सुधाखंडेनं लिखामी. कशाने लिहित आहे? सुधाखंडेनं. मग ते काय झाली? तृतीया. साधन. तृतीया. आणि त्याचं कारक कुठलं झालं? करण कारक. करण कारक. कारक कुठलं झालं? करण कारक. तिसरं पहिलं झालं कर्ता कारक, दुसरं कर्मकारक, तिसरं आलं करण कारक. आणि मग आता वाक्य कुठलं? अहम सुधाखंडेनं लिखामी. मी सुधाखंडाने मी खडूने लिहत आहे. चौथं आहे माता बालकाय क्रीडनकम यच्छती. माता बालकाय. क्रीडनकम म्हणजे खेळणं. कोणाला? माता कोणाला देत आहे? बालकाला. यच्छती म्हणजे देत आहे. मग याच्यात चतुर्थी काय झाली? बालकाय. कोणाला? बालकाला. ह्या फक्त प्रत्येक चतुर्थीला कुठल्या कुठल्या लागतात, कुठले प्रत्यय लागतात ते पाहायचे. ला ना हे जे प्रत्यय आहे हे कुठल्याला लागतात हे लक्षात आलं. एकदा थोडंसं उशीर लागेल पण तरी हे लक्षात आलं की मग वाक्य करता येतं. हा चार्ट लक्षात ठेवा. हा सोपा चार्ट आहे. पेज नंबर 41 वरचा. मग आता नृपः रथात अवतरती. म्हणजे नृप रथात. नृप म्हणजे राजा. पेपर मध्ये हा लिहा लागणार ना. अवतरती. नाही नाही तुम्हाला हे नाही आहे. हे सगळं समज बेस आहे हा. तुम्हाला समजा 102 कारक आलं तर त्यामध्ये आपण हा चार्ट लिहू. नाही नाही तुम्हाला सूत्र आहे वेगळे. सूत्र आता तुम्हाला 101 102 समजा नंबर सांगितला त्याच्यात तुम्हाला 1 2 3 4 माहित पाहिजे ना. त्याच्याशिवाय तुम्हाला 102 103 आपल्याला 102 103 शिकायचं आहे. म्हणजे मग तुम्हाला डायरेक्ट तर काही शिकवणार नाही मी. 102 103 किती आहे तुम्हाला 1 2 शिकणं भाग आहे. तर हे आता आपण 1 2 शिकत आहे. जो बेस आहे वाक्य कसे होतात तयार ते आपण शिकत आहे. मग आता याच्या पुढे आपल्याला हे काहीच नाही अभ्यासात. पण हे शिकल्याशिवाय तुम्हाला पुढचं काहीच कळणार नाही. आणि कसं आहे तुम्हाला समजा आधी BA ला असतं शाळेत असतं तुम्हाला माहित असतं. तुम्हाला काहीच माहित नाही आहे की नाही. आपल्याकडे अदर ग्रॅज्युएटचे आहे की नाही सगळे स्टुडंट. आपण सगळ्यांना ॲडमिशन दिली आहे. मग त्यांना हे शिकवणं गरजेचं आहे ना. मग आता जर आम्ही तुम्हाला ऑप्शन दिला आहे तर आम्हाला शिकवणं गरजेचंच आहे. त्याशिवाय तुम्हाला पुढे आम्ही सांगूनही समजणार नाही. बडबड करूनही उपयोग नाही आहे ना. तुमचा बेस पक्का झाला की म्हणून आता आजपासून किंवा उद्यापासून आपण कारक सुरू करू. तर हा सगळा बेस झाला आपला. हां आता कुठला आहे? पंचमी. नृपः रथात अवतरती. अवतरती म्हणजे उतरतो. राजा रथातून उतरतो. कशातून? रथातून. कशातून? रथातून. मग पंचमी आली. अपादान वेगळे झाले की नाही. रथ वेगळा झाला, राजा वेगळा झाला. मग आता षष्ठी आहे तर हे षष्ठी संबंध आहे पण हे कारक नाही आहे षष्ठी. कारण याला क्रियापद नाही आहे. क्रियापद नसलं तरी चालतं. दशरथाचा मुलगा राम बस है ना. पुत्र राम. हो. आता अधिकरण सप्तमी म्हणजे आधार. मम हस्ते घटी असती. माझ्या हातावर घड्याळ आहे. म्हणजे माझ्या ह्या घड्याळाचा आधार काय आहे? माझा हात. मम हस्ते घटी असती. तसे इथे काय दिले? धेनू गोष्ठे तिष्ठती. धेनू गोठ्यात राहते. तिष्ठती म्हणजे राहते. धेनू म्हणजे गाय गोठ्यात राहते. म्हणजे ही काय झाली? सप्तमी. तिचा आधार काय आहे? गोठा. अहम गृहे वसामी. मी घरी राहते. मग घर काय झालं? माझा आधार झाला. वसामी. अहम आसंदे उपविशामी. मी खुर्चीवर बसते आहे. बसले. मग खुर्ची आधार आहे. खुर्चीवर बसले आहे. तेच उत्पीठिका. उत्पीठिका. उत्पीठिका म्हणजे टेबल. बेंच म्हणजे काय होईल? आसनच होईल ना. हां. आणि सोफ्याला म्हणतात सुखासन ज्याच्यावर आरामात बसतो आपण. ठीक आहे. आता हे इथे खाली अभ्यास दिला आहे. याच्या खाली
अधोरेखितानां शब्दानां कारकम लिखत माध्यम भाषेया अनुवादम कृतच. म्हणजे याचं कारक लिहायचं आहे आपल्याला आणि त्याचा अर्थ लिहायचा आहे, अर्थ सांगायचा आहे मराठीमध्ये. आदित्य गीतम गायती, याच्यामध्ये काय आहे, कुठला कारक आहे? आदित्य. जे जे ठळकमध्ये दिले आहे ना आदित्य ते आहे, पण आपल्याला त्याचं कारक सांगायचं आहे. करता. करता. आदित्य गीतम गायती. प्रथमा विभक्ती. मग गीतम काय झालं, त्याचं कर्म झालं. काय आहे त्याचं, त्याला गाणं करायचं आहे. इच्छेला काय आहे, त्यांनी त्याला गाणं गायचं आहे. गाणं. मग ते आलं गीत, त्याचं कर्म झालं. आता पुढे आहे बालक उद्याने क्रीडती. कुठे खेळत आहे? बगीचात खेळत आहे. उद्यानात. उद्यानात. मग ते काय झालं? आधार. सप्तमी विभक्ती. कुठे खेळत आहे? बगीचात खेळत आहे. उद्याने. उपादान. परत तिसरा आहे अहम देवम प्रणमामी. मी देवाला नमस्कार करते. उद्याने म्हणजे अपादान येईल ना? नाही, अधिकरण, आधार. आधार. हा, खेळत आहे तिथे. पासून. पंचमी म्हणजे पासून. हून म्हणजे पंचमी. अधिकरणी. आधार. अहम देवम प्रणमामी. मी देवाला नमस्कार करते. म्हणजे देवम करता. वर काय झाला? अनुस्वार आला. कर्म. आपण लक्षात ठेवलं होतं ना खूण. काही खूण आपण लक्षात ठेवायचा. हे पण लक्षात ठेवायचं आणि काही खूण आपण लक्षात ठेवायचा. अहम देवम प्रणमामी. पुढे आहे त्वम छुरिकया फलम कर्तयसी. म्हणजे अर्थ काय झाला याचा? त्वम छुरिकया फलम कर्तयसी. कापणे. फळ कापते. हा, तू छुरीने फळ कापत आहे. त्वम म्हणजे तू. तू छुरीने फळ कापत आहे. मग इथे काय झालं? साधन झालं. कशाने? मग काय झालं? साधन म्हणजे काय झालं? तृतीया. कळतंय का? करण. करण. हा, इथे करण कारक झालं. आता पुढे आहे उल्का अवकाशात पतती. उल्का आकाशातून पडते. हा, मग ऊन तून काय होतं? पडते. कुठली विभक्ती होती? ऊन पासून पंचमी. पंचमी पासून लक्षात ठेवायचं. पासून ऊन हे काय आहे? पंचमी. मग कुठून पडलं? अवकाशातून. आपण मराठीत भाषांतर करायचं ना, आणि मग त्याच्यातून विभक्ती शोधायची. आपल्याला मराठीचं माहितीच आहे की नाही? तसंच मुख्याध्यापक. हा, छात्रेभ्य पारितोषिकाणी यच्छती. छात्रेभ्य म्हणजे कोणाला देत आहे? कोणाला? छात्रांना, मुलांना. अनेक वचन आहे छात्रेभ्य. देतात. यच्छती. ददाती म्हणजे पण देणे, यच्छती म्हणजे पण देणे, देत आहे. कळलं? पारितोषिकाणी म्हणजे काय? बक्षीस देत आहे. हा, मग काय झालं? हे पारितोषिक काय झालं? हे झालं कर्म झालं. कर्म. कर्म. हा, काय देत आहे? पारितोषिक देत आहे. मग इथे पारितोषिक आणि कसं काय आला? तर द्वितीय आहे ना, नपुंसकलिंगी शब्द आहे ना, मग त्याचं काय होतं? वनम वने वनानी. पारितोषिकम पारितोषिके पारितोषिकाणी. मग त्याचं बहुवचन आलं की नाही, म्हणून तिथे काणी आलं. मग हे काणी कशामध्ये येतं? पुष्पाणी, पत्राणी. हे लक्षात आलं की नपुंसकलिंगी. असं शिकून पण लक्षात ठेवायची काही. हे पारितोषिकानी कोणतं कारक येते मग मॅडम? कर्म येईल ना आपलं. कर्म. वनम वने वनानी. त्याच्यासाठी तो चार्ट लक्षात ठेवायचा. जे 3 चार्ट सांगितले ना. आणि छात्रभ्य. छात्रभ्य म्हणजे छात्रांना. छात्राय, छात्राभ्याम, छात्रेभ्य. चतुर्थी देवचा चार्ट पहा परत. मग लक्षात येतं. पेज नंबर 36 वर आहे. तो डोळ्यासमोर ठेवायचा. वरचं टेबल आहे मॅडम. 32 नाही, हा टेबल नाही. हा पाहायचा. हा पेज नंबर 35 वरचा आहे. देवाय, देवाभ्याम, देवेभ्य, छात्रेभ्य. तिथे छात्रेभ्य आलं ना, म्हणजे छात्रांना, मुलांना देत आहे. म्हणजे पुष्कळ सारे मुलं आहे ना. एकच मुलगा असतं तर छात्राय म्हटलं असतं आहे ना, पण पुष्कळ सारे मुलं आहे म्हणून त्यांनी छात्रेभ्य म्हटलं आहे ना. चतुर्थी आहे ना, देवाय, देवाभ्याम, देवेभ्य. देवाय म्हणजे एका देवाला, देवाभ्याम म्हणजे 2 देवांना, आणि देवेभ्य म्हणजे पुष्कळ देवांना. हे लक्षात ठेवायचं. 3-4 म्हणजे बेस. हा, एक देव, दुसरं वन, तिसरं माला. हे 3 पाठ करायचे. रोज एक चार्ट लिहायचा, भित्तीवर चिटकून द्यायचा, इथं जाता पाहायचा. लहान लेकरं कसे अभ्यास करतात तसाच अभ्यास करायचा. ठीक आहे.
आता वयम चित्रपटम पश्यामः. आता सांगा. आम्ही चित्रपट पाहत आहोत. पाहत आहे. हा अरे वा. वयम जमलं. आम्ही चित्रपट पाहत आहोत. नाही प्राप्तम काय जमलं. पाहत आहे? काय पाहत आहे? काय पाहत आहे? मग काय येईल इथं? काय येईल? कर्म येईल. चित्रपटम द्वितीय. कवर अनुसार आलं ना, द्वितीय आली ना. असं पण काही काही गुण लक्षात ठेवायची. कर्माला काय तर वरती एकवचन असेल ना तर त्याच्यावर अनुस्वार येतो. देवम, मालाम, वनम आहे ना. मग काय ते चित्रपटम म्हणजे एकच आहे चित्रपट, मग त्याला कर्म आहे ते. म्हणजे वयम चित्रपटम पश्यामः, आम्ही चित्रपट पाहत आहे. पितामहः प्रभाते वृत्तपत्रम पठती. आता सांगा काय येईल? पितामह काय येईल? म्हणजे वडील ना? वडील नाही, आजोबा. आजोबा. पितामह म्हणजे वडिलांचे वडील. अच्छा. आणि मातामह, पितामह म्हणजे आईचे वडील. पिता म्हणजे वडील, हा. पितामह म्हणजे वडिलांचे वडील, माता म्हणजे आई, मातामह म्हणजे आईचे वडील. पितामह मातामह. पितामही म्हणजे आई, वडिलांची आई, आजी आपली. ही पितामही, ही मातामही. आईची आई ती मातामही. करता आहे पितामह. हा, करता आजोबा पितामह. सकाळी वृत्तपत्र वाचत आहे. हा, मग सकाळी प्रभाते म्हणजे केव्हा? सकाळी. वृत्तपत्र वाचत आहे. हा, मग हे सकाळी काय झालं? कधी शब्द येईल? कधी सप्तमी येते विभक्ती. सप्तमी. काळ जेव्हा असतो की नाही तेव्हा पण सप्तमी विभक्ती लागते. आता हे आपण सूत्रामध्ये शिकणार आहे. आधार जेव्हा असतो तेव्हा पण सप्तमी विभक्ती असते, आणि काळासाठी पण सप्तमी विभक्ती असते. प्रभाते, सायंकाले, मध्यान्हे, मग ते सगळं सप्तमी विभक्ती लागते. अधिकरण. अधिकरण. पितामह करता, आणि प्रभाते काय झालं आपले? सप्तमी विभक्ती झाली. आता गिर्यारोहकः शिखरात यष्टिकाभ्याम अवतरती. यष्टिका म्हणजे काठ्यांनी नाही जात का, असे काठ्या रोवत जातात पा, हातात काठ्यात घेऊन जातात की नाही. तर शिखरात म्हणजे शिखरावरून यष्टिकाभ्याम अवतरती, उतरले. हा, हा, उतरते म्हणजे खाली आले. म्हणजे काडीच्या साहाय्याने खाली आले. हा, खाली येत आहे. हा, खाली येत आहे. गिर्यारोहकः शिखरात म्हणजे शिखरावरून, पंचमी वरून आहे ना, ऊन पासून पंचमी, शिखरावरून काठीच्या साह्याने खाली येत अवतरत आहे. यष्टिकाभ्याम. करता गिर्यारोहक. मग हा यष्टिकाभ्याम काय झालं? इथे आपली तृतीया झाली. साधन आहे ना त्यांनी, कशा तरी साह्याने, कशाच्या साह्याने? काठीच्या साह्याने. आपण कसं खडूने लिहिलं तसे ते काठीच्या साह्याने खाली आले, मग इथे तृतीया झाली. यष्टिकाभ्याम म्हणजे ही तृतीया. आणि शिखरात हे झालं पंचमी. पंचमी. आलं थोडंसं बेस समजला ना आता. आता हे आता विभक्ती, योग्य विभक्ती रूपम योजयेत. युवकः धनम आनयती. वित्तकोश कुठून आणत आहे? वित्तकोशात. हा, मग अशी पाहिलं ना आपण इकडे पंचमीमध्ये, बँकेतून धन आणत आहे. युवकः वित्तकोशात धनम आनयती. आपणिकः तुला धान्यम तोलयती. तुलया येईल ना, तृतीया. तुलया. तुला म्हणजे ते आपला तराजू. हा, तर मग आता काय तुला म्हणजे इथे हा तुलया. स्त्रीलिंगी झाला शब्द. तुलया. मग तुलया. हा, आपण म्हणजे आपला हा दुकानदार. मग अशी आला होता शब्द आपणी. हा, आपण म्हणजे दुकान, आपणिकः म्हणजे दुकानदार, आणि विपणी म्हणजे बाजार. हा, विपणी गच्छामी, मी बाजारात जात आहे. विपणी. हा, विपणी. हा, पितामह. आता तिसरं वाच पूनम. तिसरं वाच कुठलं आहे? भ्राता, भगिनी, शटिकाः यच्छति. शाटिकाम यच्छती. शाटिका. आता इथे काय? यच्छती म्हणजे देत आहे. कुठली विभक्ती येईल? येत आहे. भगिनी आहे. भगिन्यै आहे ना. भगिनी. जनन्यै, मग शिक्षिका येईल, आचार्यई, आचार्या येईल. मग भगिन्यै कोणाला देत आहे? भगिनीला. एक वचन आहे ना, भगिन्यै. नेच्या वरती दोन मात्रा. हा, भगिनी. भ्राता. आणि इथे दोन बाजूला भगिनी. भ्राता भगिन्यै शाटिकाम यच्छति. तर पितामह देव पूजयती.
देवाला आजोबा. देवाला दिवाया. देवायम देवा. देवम देवम हा, पूजयती. देवम कर्म आलं की नाही कोणाला ला देवाची पूजा करत आहे देवम पूजयती हा? त्यामुळं देव पूज्य. हा देवम पूजयती. प्रदर्शनी चित्राणी संती प्रदर्शन्या प्रदर्शन्याः चित्राणि सन्ति नद्याः सारखं प्रदर्शन्या चित्राणि सन्ति संतीचा अर्थ सन्ति म्हणजे आहेत अस्ति म्हणजे अनेक वचन हा आहे. अस्ति अस्ति तह सन्ति अस्ति अस्ति ते एकच अस्ति असतं. हा तह म्हणजे सह म्हणजे दोन हं. दोन आहेत आणि सन्ति म्हणजे पुष्कळ आहे. आता योग्य पर्यायम चिनुत. आता हे चिनुत म्हणजे शोधा. छात्र श्लोक श्लोकम स्मरती. आता सांगा बरं तुम्ही कुठलं येईल श्लोकः. श्लोकः. काय येईल श्लोकम. श्लोकम दुसरं. श्लोहा विसर्ग जेव्हा येतो तेव्हा करता येतो. तर आता हे कर्माला विसर्ग नाही लागत. कर्माला काय लागतं अनुस्वार. आलं लक्षात. खुणा लक्षात ठेवायच्या बेसिक. काही समजलं नाही तर पहिल्या ॲक्च्युली खुणा लक्षात ठेवायच्या की कर्ता असेल पुल्लिंगी असेल तर त्याला विसर्ग लागतो. कर्माला अनुस्वार. मी तर काय येईल छात्र श्लोकम स्मरती. रक्षक क्रोधेन की क्रोधाय चोरम ताडयती. म्हणजे क्रोधेन रागाने रागाने चोरम ताडयती. शिक्षक हं? साक्षरी पुस्तकांची न की शिक्षकः क्रोधेन. छात्र- क्रोधे नाही. क्रोधेनाय क्रोधाय नाही. क्रोधेन क्रोधेन चोरम चोरम ताडयती. नंतर शिक्षक छात्रेभ्य की छात्रैः तृतीया पुस्तकानि. येईल ना मॅडम इथं. कुठे हे रक्षकः क्रोधेन हो तृतीया येईल. तृतीय येईल. तृतीया येईल. शिक्षक शिक्षक छात्रेभ्य छात्रैः पुस्तकानि यच्छन्ति. आता जेव्हा यच्छन्ति देण्याची क्रिया आहे तिथे चतुर्थीच असते. हे लक्षात ठेवायचं. मग आता इथे काय आले छात्रेभ्य आणि छात्रैः. छात्रैः ही तृतीया येते. तृतीयेचं अनेक वचन आहे. आणि हे आहे छात्रेभ्य ही चतुर्थीचं अनेक वचन आहे. जेव्हा आपण चार्ट इथं कोणती येते? छात्रेभ्य. छात्रेभ्य. आता परत चार्ट पहा आपला देवाचा चार्ट पहा. मी सांगते यच्छती म्हणजे देत आहे. ददाती म्हणजे पण देणे. यच्छती म्हणजे पण देणे. हे पहा देवेन देवाभ्याम देवैही. देवैही तृतीयेचं अनेक वचन. म्हणजे देवांना छात्रही आलं की तृतीय आली. आणि इथे देवेभ्य चतुर्थी आली. पण अनेक वचन आलं. पुस्तकानी म्हणजे पुस्तकानी. अनेक वचन पुस्तकांचं. पुस्तकानी यच्छन्ति. देवेभ्य हे अनेक वचन आहे का मग? नाही. कुठे देवेभ्य आहे छात्रेभ्य. हे छात्रेभ्य हे अनेक वचन आहे. हो मग पुष्कळ सारे मुलं आहेत तर पुष्कळ पुस्तक पुष्कळ राहतील ना. आणि छात्री छात्रही हे तृतीयचं अनेक वचन आहे. मुलांना करता एक वचनी असेल तर क्रियापदही बहुवचनी असेल. मॅडम हे काय म्हणतो ते वाक्य आहे तिकडे. हं. ते वाक्य इकडे इथं कुठं जुळते हे कसं लिहिलं लावलं? म्हणजे कुठलं कसं म्हणतात. तेव्हा काय शिक्षक सरांना विचारा, सर सांगतात. पुस्तकाने यच्छन्ति. हां आता ह्या वाक्यात या टेबलमध्ये देवाय देवाभ्याम देवेभ्य हां इथंच तुम्ही वाचलं हे कसं ठरवलं? आपल्याला यच्छती आलं की नाही. म्हणजे काय आलं हे देण्याची क्रिया आली. देण्याच्या क्रियाला काय लागते चतुर्थीच लागते. अच्छा यच्छन्ति आलं 3 मध्ये चतुर्थी आलं. हां चतुर्थीमध्ये आपण हे तीन अक्षर पाहिजे. हो 3 अक्षर छात्रेभ्य लागतं. एक वचन असेल तर देव आहे. हां द्विवचन असेल तर हां आलं. एक वचन असेल तर देवाय. म्हणजे आपण हा यच्छन्ति हा जो शब्द आहे, ह्या शब्द चतुर्थीमध्ये येते. हां म्हणून याच्या अनुसार इथं कोणतं हे लागते चतुर्थी. हां मग हे आता आपण हेच आपल्या सूत्रामध्ये शिकणार आहे की काही क्रियापदांना त्याच विभक्ती लागतात. ते आपल्याला पुढे शिकायचं डिटेलमध्ये अजून. तर त्यातला हा पहिला आहे की देण्याची क्रिया आहे संप्रदानमध्ये तर तिथे चतुर्थी विभक्तीच लागते. मग आता हे आलं छात्रेभ्य म्हणजे ही फक्त बहुवचन आलं. एकच छात्र असतं तर छात्राय म्हटलं असतं. पण खूप सारे छात्र आहे म्हणून छात्रेभ्य. आणि पुस्तकानी कारण पुष्कळ सारे मुलं आहेत तर पुष्कळ सारे पुस्तकं आहे म्हणून मग पुस्तक.
पुस्तकं पुस्तके पुस्तकानी. हां, हे थोडंसं तुम्ही जेव्हा स्वतः कराल ना, सेल्फ स्टडी जेव्हा कराल तेव्हा समजेल. जेव्हा तुम्ही सेल्फ स्टडी कराल ना तेव्हा तुम्हाला समजेल. आता मी आता सांगते तर तुम्ही समजून घ्या. जेव्हा तुम्ही स्वतःहून करता ना तेव्हा ते जास्त समजतं. आता वाटिकायाः जलधारा यंत्रम अस्ति. वाटिकेमध्ये जलधारा यंत्रम म्हणजे काय इथे हे येईल ना, कारंज नाही, जलधारा यंत्रम म्हटलंय तिथे, कारंज येईल. वाटिकायाम मध्ये है ना, आहे अस्ति आहे, एक वचन आहे. हां, एकच आहे ना. वाटिकायाम एकच आहे ना आपलं कारंज. पहिलं मध्ये, हां, याम मध्ये, वाटिकायाः पंचमी पण आहे आणि षष्ठी पण आहे. वाटिकायाः म्हणजे आपल्या आईचं कसं नाव घेतो आपण तसं आहे ते. सरलायाः पुत्री स्वप्ना. इथे तसं नाही आहे. इथे वाटिकायाम वाटिकेमध्ये, बस थोडंसंच राहिलं. वाटिकामध्ये जलधारा यंत्रम अस्ति. आकाशात तारकाः. उत्तर काय म्हटलं मॅडम? 4 नंबर. वाटिकायाम मध्ये, वाटिकेमध्ये, वाटिकेमध्ये. हे पहा, मी तुम्हाला हे सांगितलं की नाही, हे इथे सगळे शब्द लिहिले ना आपण, त्याचे अर्थ लिहिले ना, हे लक्षात ठेवायचे. हे सगळे प्रत्येकाला लावून पाहायचे. परत नंतर लिहून घेशील. आता एक शेवट. आकाशात तारकाः पतन्ति. आकाशातून तारका पडतात. मग काही आकाशातून ऊन पंचमी. हां, आकाशात तारकाः पतन्ति. तारकाः इथे बहुवचन आहे. मंत्री महोदयः कार्यक्रमम उद्घाटयति. कार्यक्रमाचे उद्घाटन केले. चाचीचे काय लिहिलं इथे? कार्यक्रमस्य. आपण दशरथस्य पुत्रात, दशरथाचा मुलगा ना, तसं इथे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. षष्ठी. हा, संबंध. उद्घाटयति. हा, उद्घाटयति, उद्घाटन केले. हो संस्कृत बातम्यांमध्ये राहतं ना. तुम्ही बातम्या आहे का? सकाळच्या बातम्या असतात ना, 7-10च्या काहीतरी दूरदर्शनवर असतात, आपल्या याच्यावर असतात ना. दूरदर्शनवर असतात. मराठी सकाळी असतात किंवा आपल्या याच्यावर पण होतात. नेटवर पण सापडून जाईल ना. नेटवर सापडतात. गुगलवर पाठशाला म्हणून आहे. हां, त्याच्यावर पण सापडून जाते. वेळ नाही राहतात गेले की सापडते. मला लिंक सापडली तर पाठवेल मी. हां, आता झालं ना हे. मी एक पाठवलं आहे याचं, आमिक्षा रोटिका. वाचलं का? आमिक्षा रोटिका म्हणजे पनीरची पराठा कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ टाकला पाहिजे. अजून एक दुसरं काय आहे, आलू का कचोरी, आलूची कचोरी. त्याचं संस्कृतमध्ये पूर्ण सांगितलं त्यांनी कसं बनवायचं. हो, व्हिडिओ आहे. व्हिडिओ म्हणजे लिंक पाठवली आहे मी. चिपळूणकर म्हणून आहे ते. महान असं म्हणजे स्वयंपाकघर. चिपळूणकर महान असं लिहिलं आणि त्याच्यावर चिपळूणकर म्हणजे त्याचं चिपळूणकरांचे स्वयंपाकघर. तर त्याच्यामध्ये ते 2च व्हिडिओ पाठवले मी. ते पाककृती म्हणून पाठवले नाही, ते संस्कृतमध्ये आहे. तर ते ऐका. ते कसं हे ठेवायचं, मग त्यात ते टाकायचं, मग भिजवायचं, कणिक टाकायची, पाणी टाकायचं, असे सगळे त्याच्यामध्ये वाक्य आहे. तर ते ऐकत राहिलं ना की आपल्याला मग समजतं. ते भाषाभ्यास टाकतो माझ्या ह्याच्यावर. जास्तीच्या अभ्यासाचं माझ्या ह्याच्यावरच असतं. हां, भाषाभ्यास टाकलं. अभ्यासाचं जे असतं की नाही, अवांतर पण जे अभ्यासाचं असतं ते मी भाषाभ्यासवर टाकते. आणि ज्या सूचना असतात ना त्या ग्रुपवर असतात. तर अभ्यासाचं पाहायचं ते आपल्या याच्यावर भाषाभ्यासवर. नोट्स असतात, अजून काही जास्तीचं असेल, संस्कृतबद्दल जे काही असेल, एखादं चांगलं मला वाटलं पाठवावंसं, जोक असलं एखादा, ते सगळं भाषाभ्यासवर पाठवते मी. तर ते काल की परवा पाठवलं मी. ऐकाल ते छान सांगते ती बाई, पण छान बोलते. हळूहळू बोलते ना, समजतं आपल्याला. ठीक आहे. आता इथे वाक्य दिलं आहे, कथयती. संस्कृतस्य शिक्षकः रमेशः कथयती. बरं, आता मॅडमला घ्यायचं आहे म्हणतात. थांबवत आपण इथे. ठीक
ठीक आहे, थांबू आता इथे आपण. नमो नमः. पुनर्मिलामः. पुनर्मिलाम. अमित शाह सर्व टीका पनीर आणि आलू का कचौरी का